मित्रांनो, अपेक्षेप्रमाणेच 29 महानगरपालिकेच्या निवडणुका ह्या राज्य निवडणूक आयोगाच्या माध्यमातून याचा कार्यक्रम जाहीर करण्यात आलेला आहे। मित्रांनो, आता याच्या पार्श्वभूमीवरती नेमका लाडकी बहीण योजनेचा हप्ता कधी मिळू शकतो, त्याच्यानंतर नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता, तसेच अतिवृष्टी आणि रब्बी अनुदान शेतकऱ्यांना कधी वितरित केलं जाऊ शकतं, याबद्दलची सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करू। मित्रांनो, चॅनलवर पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा। मित्रांनो, तुम्ही लाईक आणि सबस्क्राईब करा, मी तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करतो। मित्रांनो, आपण मागच्या व्हिडिओच्या माध्यमातून देखील सांगितलेलं होतं की राज्य निवडणूक आयोगाच्या माध्यमातून महानगरपालिका किंवा जिल्हा परिषदेच्या निवडणुकीची घोषणा ही होऊ शकते आणि त्याच्यामुळं जर का ही घोषणा 21 डिसेंबरच्या आज जर का झाली तर ही आचारसंहिता कंटिन्यू पुढं लागू राहील आणि शेतकऱ्यांचं जे अतिवृष्टी अनुदान असेल, रब्बी अनुदान असेल, त्याच्यानंतर नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता असेल, त्याच्यानंतर लाडकी बहीण योजनेचा हप्ता असेल, या हप्ता वितरणासाठी आडकाठी निर्माण होऊ शकते। मित्रांनो, आता हे नेमकं लाडकी बहीण योजनेचा हप्ता हा कधी वितरित केला जाऊ शकतो? मित्रांनो, याच्याबद्दलचा लाडकी बहीण योजनेबद्दलचा जे हा राज्य शासनाच्या माध्यमातून म्हणजे काढण्यात आलेला आहे, त्याबद्दलचे जे पैसे आहेत ते वितरित करण्यासाठी मान्यता देखील देण्यात आलेली आहे। पण या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती आणि मागच्या महिन्यात देखील निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती हा हप्ता वितरित केला गेला नव्हता आणि आता देखील 20 तारखेला निवडणुका आहेत, 21 तारखेला नगरपरिषदेचा निकाल आहे आणि त्याच्यातच आता ह्या महानगरपालिकेच्या निवडणुकाची घोषणा झालेली आहे। त्याच्यामुळं हा हप्ता अडकू शकतो। म्हणजे हा हप्ता वितरित करण्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून प्रयत्न केले जात आहेत की हा रेग्युलर हप्ता असल्यामुळं म्हणजे आता दर महिन्याला हा हप्ता वितरित केला जातो, त्याच्यामुळं हा हप्ता वितरित करण्यासाठी त्याची परमिशन तशी मागण्यात येत आहे, पण ती परमिशन मिळणं कठीण आहे। कारण आता निवडणुका तोंडावरती असल्यामुळं राज्य निवडणूक आयोग त्यासाठी मान्यता देईल की नाही हे बघावं लागणार आहे। त्याच्यानंतर मित्रांनो, नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा जो हप्ता आहे याच्याबद्दलचा अपडेट असं आहे की याबद्दलचा निधी अद्याप राज्य सरकारच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आलेला नाही आहे। त्याबद्दलचा जिहार, त्याबद्दलची कोणतीही अपडेट ही सरकारच्या माध्यमातून देण्यात आलेली नाही आहे। त्याच्यामुळं पहिले त्याबद्दलचा जिहार निघेल आणि हे पैसे शेतकऱ्यांना वितरित करण्यासाठी त्याबद्दलचा तसा सविस्तर असा माहिती ही राज्य सरकारच्या माध्यमातून पोर्टलवर देण्यात येईल आणि त्याच्यानंतरच हा हप्ता कधी वितरित होऊ शकतो हे सांगण्यात येईल। हा हप्ता रेग्युलर शेतकऱ्यांना वितरित करण्यात येत असतो, त्याच्यामुळं लाडकी बहीण योजनेसारख्याच याच्यासाठी देखील सरकारच्या माध्यमातून प्रयत्न केला जाऊ शकतो। मित्रांनो, या 30 डिसेंबरपर्यंत महानगरपालिकेच्या उमेदवारांचे हे अर्ज भरले जाणार आहेत आणि 15 जानेवारीला याचं मतदान होऊन 16 जानेवारीला याचा निकाल लागणार आहे। त्याच्यामुळं अतिवृष्टी अनुदान असेल, रब्बी अनुदान असेल, हे आता शेतकऱ्यांना 16 जानेवारीच्या नंतरच वितरित केलं जाणार आहे। नमो शेतकरी आणि लाडकी बहीण योजनेच्याबद्दल सरकारच्या माध्यमातून प्रयत्न केले जात आहेत की हा हप्ता वितरित करण्यात यावा, पण नक्की निवडणूक आयोग त्याबद्दल काय निर्णय देतं हे मात्र बघावं लागणार आहे। मित्रांनो, तसेच इतरही योजना ज्या डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणजेच DBTच्या स्वरूपामध्ये राबवल्या जातात, ज्यामध्ये मग घरकुलचे पैसे असतील, राशनचे पैसे असतील, त्याच्यानंतर DBTच्या सर्व योजनाचे जे अनुदान आहे यासाठी शेतकऱ्यांना आता 16 जानेवारीपर्यंत वाट बघावी लागणार आहे। मित्रांनो, ही होती एक छोटीशी अपडेट आणि महत्त्वपूर्ण माहिती। तुम्हाला कशी वाटली नक्की कॉमेंटमध्ये सांगा। चला भेटू अशाच नवीन माहितीसह पुढील व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।